जून महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। 6 वर्षांनंतर अशा हाय प्रोफाईल व्यासपीठावर त्यांची ही पहिलीच अनुपस्थिती असल्याचं म्हटलं जातंय। भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध, यासोबतच सुरक्षेची चिंता आणि भारताला अद्यापपर्यंत अधिकृत निमंत्रण न आल्याचं कारण यामागे असल्याचं सांगितलं जातंय। तर G7 परिषदेला विश्वगुरूंची गरज वाटली नसेल असं संजय राऊतांनी बोलून दाखवलंय। मोदींचा जगात आणि देशात एकही मित्र नाही असं देखील राऊत बोलतायत। बघूया। G7 देशांचं एक संमेलन होते। गेल्या 6 वर्षात निमंत्रण म्हणजे सातत्यानं G7 ला भारताला निमंत्रण मिळायचं, मात्र यावर्षी विश्वगुरूंची गरज वाटली नसेल। नाही, भारताची अवस्था या जगामध्ये अत्यंत बिकट झालेली आहे, लक्षात घ्या। बेलगाव हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही। भारताला जगात मित्रच नाही। भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये एकही मित्र नाही आहे, लक्षात घ्या। मोदी 200 देश फिरून आले पण मित्र कोणी नाही। या भारतात, या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत, त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत, जगात त्यांना काय मित्र असणार।